साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवण्यासाठी मी 2 वाटी साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे. त्यानंतर 2 ते 3 बटाटे मी खिसून घेतलेले आहेत. त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी छोट्या पातेल्यामध्ये 2 ते 3 जग पाणी घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर साबुदाणा आणि बटाट्याचा खीस त्यामध्ये घालून घेतलेला आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला 5 ते 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे आणि त्याला छान असं शिजवून घ्यायचं. मी हे मिश्रण साधारण 25 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. आता याचे आपल्याला पळीपापड घालून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मी सगळे पळीपापड घालून घेतलेले आहेत. आता हे उन्हामध्ये आपल्याला 2 ते 3 दिवस सुकू द्यायचे आहे. तर अशा प्रकारे मी 2 ते 3 दिवस वाळवून घेतलेले आहे. आता याला आपण तळून बघूया. तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये छान हे दुपटीने फुललेले आहेत. तर अशा प्रकारे साबुदाणा आणि बटाट्याचे पळीपापड तुम्ही नक्की बनवून बघा. थँक्स फॉर वॉचिंग.